नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून घ्या। सध्या आपण आमच्या पपईच्या बागेत आहोत आणि पपईमध्ये आपण धंच्याची लागवड ही केलेली आहे, जेणेकरून तापमान नियंत्रित व्हावं आणि इतर फायदे घेण्यासाठी। या व्हिडिओमध्ये हे जे दिसते ते धंच्याची बूड आहेत, मुळं आहेत। तुम्ही पाहून घ्या, या धंच्याच्या मुळांवर किती मोठ्या प्रमाणात गाठी आहेत आणि या गाठी ह्या साध्यासुध्या नाहीत, तर या गाठी ह्या जीवाणूंच्या गाठी आहेत। जीवाणूंच्या जमिनीला जे जीवाणू गरजेचे असतात ते जीवाणू म्हणजे ह्या गाठी आहेत बघा। अतिशय मुबलक प्रमाणात जमिनीमध्ये जीवाणू निर्मितीचं कार्य या धंच्याच्या माध्यमातून होतं आणि सहज मुळ्या उपटल्यानंतर लक्षात आलं की किती मोठ्या प्रमाणात या गाठी आहेत। तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी धंच्या, ताग, बोरू यासारखी जी हिरवळीची खतं देणारी पिकं आहेत ती अतिशय मोलाची आहेत। प्रत्येक शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा आंतरपीक म्हणा किंवा सलग म्हणा धंच्याची लागवड करून आपल्या जमिनीची सुपीकता टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे, जीवाणूंची संख्या वाढवली पाहिजे, सेंद्रिय कर्ब वाढवले पाहिजे। पाहून घ्या, आपण या ठिकाणी ह्या पपईच्या बागेमध्ये अशा पद्धतीने धंच्या विस्कटून टाकला होता आणि तो सध्या व्यवस्थित आलेला आहे आणि त्याच्या मुळांच्या गाठीही तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि पपई आपली सध्या सेटिंग अवस्थेत आहे, फ्लॉवरिंग आहे, चालू आहे। धन्यवाद।